पुस्तक माझी आत्मकथा, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 28. खेडे विभागाकडे दुर्लक्ष. 25 वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात 3 उद्देश होते. प्रथम उद्देश होता तो म्हणजे अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे. हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य ती प्रगती करू शकतील असा मला आत्मविश्वास आहे. सरकारी नोकरीत अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणे हा माझ्या कार्यातील दुसरा उद्देश होता. माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हाला दिसतच आहे, परंतु खेड्यापाड्यातून राहणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तेवढा सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेडोपाड्यातील अस्पृश्य जनतेची सुधारणा करण्याकरिता खर्च करण्याचा निश्चय केला आहे. खेड्यापाड्यातील अस्पृश्य जोपर्यंत खेडी सोडून शहरात राहायला जाणार नाही तोपर्यंत त्यांच्या जीवन परिस्थितीत सुधारणा होणार नाही. आमच्या खेड्यातून राहणाऱ्या अस्पृश्यांना आई वडिलांच्या गावी राहण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते तेथे आपली भाकरी आहे, परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी त्यांना कुत्र्यासारखे वागवले जाते त्या ठिकाणी त्यांचा पदोपदी मानभंग होतो. जेथे त्यांना अपमानाचे स्वाभिमान शून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे. खेडे गावातील या अस्पृश्याने तेथून निघून जेथे खोटेपाडीक जमीन असलेली ताब्यात घ्यावी आणि नवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्वक माणुसकीचे जीवन जगावे. तेथे नवा समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावीत. अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून अपमानास्पद वागणूक देणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.